तर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केल्यावर आता सीमेवर एअर जॅमर्स बसवण्यात आले आहेत। भारतीय वायुदलाच्या आक्रमणाची पाकिस्तानला भीती वाटते। त्यातच काही वर्षांपूर्वीच्या बालाकोट एअर स्ट्राईकच्या आठवणी पाकिस्तानच्या मनात ताज्या आहेत। त्यामुळे पाकिस्तानने तातडीने भारतीय सीमांवर एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली आहे। पाकिस्तानच्या ताफ्यात चीनी बनावटीची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम आहे। भारतीय लढाऊ विमानांना सीमेवरून पाकिस्तानी हद्दीत रोखण्यासाठी प्रवेश ही एअर डिफेन्स सिस्टीम तैनात करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय वायुदलाच्या विमानांना पाकिस्तान रोखू शकणार नाही असं मत हे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केलंय। याआधी भारतीय वायुदलाने पाकिस्तानला दणका दिलाय, त्यामुळे पाकिस्तान सावध होता, मात्र तेव्हाही त्यांना काही करता आलं नव्हतं असं चाफेकर म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत। सर, पाकिस्तान नंतर आता भारताने सुद्धा आपली एअर स्पेस पाकिस्तानच्या विमानांसाठी बंद केली आहे। काय याचा अर्थ आहे आणि काय याचे परिणाम आहे संभाव्य? पाकिस्तान्यांना यात सुद्धा नुकसान होणार आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। जर त्यांना भारताचे विमानं पाकिस्तानवरून उडू शकत नाही हे म्हटल्यावर आपल्या विमानांना 1-2-2.5 तासांचा डिटूर करावा लागतो आहे, म्हणजे दुसरीकडनं जावं लागतं आहे। पण आपल्याला फायनान्शियली आपण स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला त्याचा विशेष फरक पडणार नाही, पण पाकिस्तान्यांना जे आपण आता केलं आहे त्यांना याचा फायनान्शियली बराच फरक पडेल, कारण त्यांची विमानं जी पलीकडे जातील, मलेशिया, साऊथ ईस्ट एशिया पूर्णच, चायना, सगळीकडे त्यांना एक मोठा डिटूर करून जावं लागेल। त्यामुळे एक फायनान्शियल जे आपण त्यांच्यावर करू पाहत होतो, जसं आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट बंद केले आहेत, तर हे सुद्धा, ही कारवाईसुद्धा त्यांच्यावर फायनान्शियल बर्डन आणेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। भारतीय जे विमानं आहेत, खास करून जे हवाई दलाचे जे विमानं आहेत, त्यांना त्यांची टेहळणी करण्यासाठी किंवा त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी एअर जॅमिंग सुरू केली असा एक शब्दप्रयोग केला जात आहे। नेमकं याचा अर्थ काय? हे पहा, जेव्हा काहीही गडबड नसते तेव्हासुद्धा एअर डिफेन्स नावाची एक ब्रांच असते प्रत्येक देशामध्ये। ते लोक सगळ्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून, त्यानंतर रडार माध्यमातून, छोटे छोटे मिसाईलचे रडार असतात त्या माध्यमातून, आणि जवान तैनात करून सतत हे पाहत असतात की दुसऱ्या देशाचे, म्हणजे पाकिस्तानी पाहत असतील की भारताचे वायुसेनेची विमानं तर त्यांच्या हद्दीत शिरत नाही आहेत, तर याला एअर डिफेन्स म्हणतात। पण हे मी तुम्हाला सांगितलं सामान्यतः चाललेलंच असतं, पण जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा ज्या काही एअर डिफेन्सच्या युनिट आतमध्येही असतात त्यांनासुद्धा बॉर्डरशी बोलवण्यात येतं आणि एक लेयर्ड प्रोटेक्शन करण्यात येतं। म्हणजे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर नाही पकडल्या गेला तर तिसरं, तिसरं नाही पकडल्या गेला तर चौथं, काही अंतरावर, आणि ते माईल्समध्ये, म्हणजे मैलोन गणती असतं हे लक्षात घेतलं पाहिजे। तर अशा युनिट आणि अक्रॉस द बॉर्डर, म्हणजे आडव्या आणि खोलीत दोन्हीकडे एअर डिफेन्सचं तैनात करावं लागतं। पण शेवटी जितके तुमच्याकडे रिसोर्सेस असतील, जितकं सामुग्री तुमच्याजवळ असेल तेवढंच तुम्ही कामं करू शकाल। तर जी काही सामुग्री एअर डिफेन्सची त्यांच्याजवळ अवेलेबल आहे, जसं सेन्सर्स, रडार्स, माणसं, इंटेलिजन्सची लोकं, ही सगळी त्यांनी आता तैनात केली आहे, कारण त्यांना एक हवाई हमलासुद्धा अपेक्षित असणारच। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।